तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहे T2ला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला. मुंबईमध्ये 3 एअरपोर्ट्स आहेत सध्या. एक डोमेस्टिक आहे, छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एअरपोर्ट, आणि एक दुसरा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, आणि एक तिसरा डी.वाय. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. ते म्हणजे नवी मुंबईमध्ये आहे. आणि जे 2 आहेत ते इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक ते आपल्या अंधेरीमध्ये आणि विलेपार्लेमध्ये. एक T1 हे जे आहे ते विलेपार्लेमध्ये आहे, आणि T2 जे आहे म्हणजे इंटरनॅशनल जे आहे ते अंधेरीमध्ये आहे. तर आज मी T2मध्ये जाणार आहे, आणि तिथे म्हणजे कशी काय सिस्टम आहे, पार्किंग वगैरे सर्व मी तुम्हाला तिथे सांगणार आहे की तिथे कसं कसं काय काय होतं. तर चला, आपला व्हिडिओ समोर कंटिन्यू करा, मी तुम्हाला सर्व समोर दाखवतो. तर चला, बनत राहा आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडलास तर लाईक करत जा, फॉलो करत जा, सबस्क्राईब पण करत जा. फॉलो म्हणजे आपल्या इन्स्टाला करत जा. मी आपल्या यूट्यूब याच्या चॅनलमध्ये बी इंस्टाग्रामची लिंक टाकतो, तिथे बी मी शॉर्ट असे छोटे छोटे रील्स बनवतो आणि त्या अपलोड करत असतो. तर बना आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो, मुंबईमध्ये सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की सध्या आता मुंबईचे इलेक्शन चालू आहेत ना. सध्या आपल्या महाराष्ट्रामधले जे इलेक्शन चालू आहेत सध्या, मुंबईमध्ये बी सध्या इलेक्शन चालू आहेत. तर झालं सिस्टम असं की इलेक्शन जे आहेत ते मुंबईचे आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे आहेत आपल्या, जर का तुम्ही बोलायला गेलं तर. पण त्या जे उमेदवार उभे आहेत सध्या इलेक्शनसाठी मुंबईमध्ये, तर त्यांच्या प्रचारासाठी गाड्या ह्या UP मधल्या आलेल्या आहेत. UPवरून त्यांच्या प्रचारासाठी गाड्या बोलवलेल्या आहेत. तर माझं बोलायचं एवढंच आहे की चला ठीक आहे, गाड्या तुम्ही तिकडून UPमधून आणल्या आहेत, पण ज्या आपल्या म्हणजे मुंबईमधल्या जे स्थानिक लोक आहेत समजा, त्यांच्या बी गाड्या आहेत हो इथे, असे उभ्या राहतात पार्किंगमध्ये, असेच उभ्या राहतात. भाई, त्यांना कामं का नाही दिली तुम्ही? त्यांना पण कामं द्यायची असते, त्यांना कामच नाही दिले भाई. त्यांनी UPवरून गाड्या बोलवल्या. आता मग अशी मी गाडी बघितल्या, 4-5 गाड्या बघितल्या, पण त्यांना काय, त्यांचं म्हणजे नंबर प्लेटच त्यांची UPपासून स्टार्ट म्हणजे. आणि आपल्या गाड्या ज्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या गाड्या आहेत ना, मराठी माणसाच्या लोकांच्या ज्या गाड्या आहेत ना, त्या भर रस्त्यावरती उभे आहेत. त्यांना कामं नाहीत त्या गाड्यांना, काय नाही, नुसतं दिवसभर उभ्या राहतात. तर बोलायचं तात्पर्य एवढंच की भाई तर त्यावरती आपल्याला काय एवढं बोलायचं नाही आहे राजकारणावरती. फक्त आपला मुद्दा एवढाच आहे की आपल्या मराठी माणसाला काम भेटलं पाहिजे. कारण की मराठी माणसाच्या गाड्या उभ्या आहेत डायरेक्टली, त्यांना कामच नाही आहे. म्हणजे गाड्या म्हणजे कोणत्या, असं छोटा हत्ती झालं समजा, त्यांना ते प्रचारासाठी गाडी लागते ना, त्यांच्यासाठी म्हणजे उभ्याच आहेत, दिवसभर उभे राहतात. कधी आलं भाडं तर एखादं कोण तर मारतात फक्त, जास्त काही नाही. तर आपल्याला एवढं काही राजकारणाचं पडलेलं नाही, पण ठीक आहे, आपण बोलायचं झालं तर मराठी माणसाला फक्त काम भेटलं पाहिजे, बस एवढंच. तर आता आपण चाललो आहे आपल्या एअरपोर्टच्या दिशेने. तर बघा, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, भरतीचं माज नाही, ओटीची लाज नाही. आपण आता मागे 3 व्हिडिओ सोडलेत आपले व्लॉग यूट्यूबवरती. चांगले वाटलेत की नाही, काही सांगितलं नाही तुम्ही कमेंटमध्ये. तर खरंच चांगले वाटले असतील तर खरंच कमेंट करा. नसेल चांगले वाटले, काही फॉल्ट असेल तर त्यामध्ये तसं बी सांगा, मी त्यामध्ये चेंज करायला बघेन, सर्व गोष्टी करायला बघेन. तर थोडं काहीतरी चुकत असेल, पण त्यासाठी मी माफी मागतो. पण माझी सुरुवात आहे आत्ता, त्याच्यामुळे तेवढं होणारच होईल. तरी पण तुम्ही सांगा मला माझं काय चुकतंय वगैरे, तर मी माझं स्वतःला नाही म्हणजे व्हिडिओमध्ये चेंज करायला पाहिजे. हे आपण आता एंटर केलं आहे एअरपोर्ट रोडला. छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक आहे, खूप मोठं बांधलेलं आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे का नाही, बढिया. हे आहे आता, हा आहे एअरपोर्ट रोड. एअरपोर्ट रोड इथे गाडीची 60ची लिमिट आहे मित्रांनो. जर का 60च्या वरी स्पीड लिमिट गेली तर 2000ची पावती पडते पटकन, म्हणजे फाईन पडतो 2000चा आपल्याला. मला 2 वेळेस पडलेला आहे, तेव्हापासून मी नो रिक्स आपलं 60पासून इथून चालू. हे एअरपोर्ट रोड सोडल्याच्या नंतर असं खाली उतरायचं, लेफ्टपासून लेफ्ट घेऊन असं खाली उतरायचं. हे वरती आपला डिपार्चर आहे, वरती जे ड्रॉप पॉईंट आहे ना, आता वरती आहे डायरेक्टली, हा वरतून रस्ता जातो. तर पार्किंगमध्ये येण्यासाठी असं खाली उतरायचं इथून. हे ओला उबेर पार्किंग बघा इकडे येण्यासाठी, हे बघा इथे नाव दिसते. आणि हे बाकीचे प्रायव्हेट गाड्यांसाठी. आणि जे ओला उबर पार्किंग पिकअप दिसतं ना, इथं जायचं. इथं जायचं असं, त्याला डिक्की खोलून द्यायची. डिक्की वगैरे चेक करतो.
मित्रांनो आता आलो जस्ट मी पार्किंगमध्ये. बघा पार्किंगमध्ये आलो, जस्ट गाडी लावली आहे. 12 वाजून 11 मिनटं झाले आणि माझा सध्या आता माझ्यासमोर हे गाड्या 146 ते 150 गाडी माझ्यासमोर ते म्हणजे 100 त्या गाड्या गेल्याच्या नंतर माझा नंबर येईल सध्या. तर लोकलची ट्रिप वाजता आहे पण मी बोलतो की अर्धा तास म्हणजे वाट बघू हाऊस स्टेशन जाण्यासाठी आज. कारण की 1 आठवड्यापासून लोकलच करतो आहे, मुंबईतच करतो आहे काम. हाऊस स्टेशन काही गेलोच नाही, त्याच्यामुळे बोललो की आज आपण अर्धा 1 तास वाट बघू. जर का हाऊस स्टेशन पडली तर ठीक, नाही तर मग 1 तासानंतर आपण परत आपलं जे लोकल करत होते एका आठवड्यापासून लोकलच करूया. तर चला मग आपण बघूया समोर. तुम्हाला दाखवायचं आहे सर्व सिस्टम इथलं, तर चला बघूया समोर. लावली आपली सध्या आता गाडी. बॅकग्राऊंड साऊंड येत असेल तुम्हाला, पण आता तो थोडा इग्नोर करा आणि चला बघू समोर. हे सर्व पार्किंग आहे, उबरची पार्किंग आहे सर्व टोटल सर्व. आणि हे एक्झिट पॉईंट आहे उबरचा बाहेर जाण्यासाठीचा पार्किंग आहे मित्रांनो. आणि हे बघा समोर, हे समोर दिसत आहे का बघा तुम्हाला एअरपोर्ट, एरोप्लेन उभे आहेत बघा समोर दिसत आहे का. हा वरती जो आहे ना हा ड्रॉप पॉईंट आहे, म्हणजे तिथून तुम्ही एंटर करता इकडे जाण्यासाठी. आणि इथे बघा एरोप्लेन उभे आहेत दिसत असतील तुम्हाला. चला समोर बघू. P7ला होता आपण चालू आहे खाली P7ला. चला आपण P7पासून आलो आहे P4ला खाली. वेटिंग एरिया आहे इथे, ड्रॉप पॉईंट आहे म्हणजे याच्यावर या खालीपासून म्हणजे इथून बघा P7पासून वरतून खाली आलो आहे आता P4ला. इथे ड्रॉप पॉईंट आहे, हा सुद्धा ड्रॉप पॉईंट आहे T2चा. ते गाड्या ब्लू टॅक्सी लागलेल्या असतात हे सर्व. आणि प्रायव्हेट गाड्याचे जे प्रायव्हेट गाड्या जातात ना त्यांचे बुकिंग इथून होतं. आणि जे पहिले जे उबर एक्सेलचा पॉईंट होता ना, पिकअप पॉईंट इथं होता, हावाला होता हावाला. त्याच्यानंतर जे रॅपिडो उबर वगैरे होते इथून आतमध्ये होते. आता हे इकडे ते समजेवरती शिफ्ट झाले P7ला आणि P6ला उबरचं पिकअप पॉईंट वगैरे. आता हे ते सर्व म्हणजे ड्रॉप पॉईंट आहे हा. इथून सर्व एंटर पॉईंटसुद्धा पिकअप पॉईंटसुद्धा आहे आणि एक्झिट पॉईंटसुद्धा हाच आहे. मित्रांनो चला समोर आपण आता तुम्हाला मी अरायवलचं दाखवतो, त्यामध्ये समोर कंटिन्यू करा. बघू समोर चला. हा बघा आहे सर्व वेटिंग एरिया आहे इथे सर्व. म्हणजे जे कस्टमर येतात ते रिलेटिव्ह येतात त्यांना पिकअप करण्यासाठी इथं थांबतात सर्वजण. हे बघा इथे म्हणजे प्रायव्हेट कॅब बुकिंगचे सर्व डिस्काउंट. आपला कॅफेटेरियन एरिया एवढा महाग आहे, एवढा काय बोलतात त्याला एक्स खूप महाग आहे. चला जाऊन द्या. ठीक आहे, इथे करन्सी एक्सचेंज होते बघा. इथे आहे ना ते करन्सी एक्सचेंज होतं. हा वेटिंग एरिया आहे समोर ते आहे बघा तिथून. चला आपण आता समोरवरती जाऊया, अरायवलवरती जाऊया वरती. तुम्हाला वरचा एरिया दाखवतो. आता हा झाला आहे हे बघा, आता आपण आलो आहे अरायवलकडे वरती. म्हणजे आपण जिथं आता आपण स्टार्टिंगला जो लेफ्ट घेऊन खाली आलेलो ना ते इथून राईट घेऊन मी जर इकडे आलो असतो अरायवलवर आलो असतो. हे बघा आपण आलो आहे आता अरायवलवरती. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मी तुम्हाला सांगतो समोर की म्हणजे अजून माहिती देतो थोडीफार. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देतो. हे अरायवल आहे, इथं पण सुद्धा वेटिंग एरिया आहे. इथं थांबतात म्हणजे थोडेफार काय होईल म्हणजे वरती थांबतात, काही खालती बसतात. चला बघू शेवटपर्यंत. तर आता आपण सध्या एअरपोर्टच्या समजा टॉपला आलेलो आहे, म्हणजे समजात वरती. तर हे आहे सर्व. तर हा आहे अरायवल एरिया. आणि हे आहेत म्हणजे गेट नंबर 3, 4, 5, 6. इथे सांगतात की कोणती फ्लाईट कुठे. आता इथे एअर इंडिया लागलेली आहे, गेट नंबर 3ला लागलेली आहे. त्याच्यानंतर गेट नंबर 4 तिथे एअर इंडियाच आहे. एअर इंडियामध्ये जे अजून फ्लाईट राहतात मित्रांनो ते अरायवल आहे सर्व. इथलं सर्व बसलेलं इथे सर्व म्हणजे जेवढे बी ड्रॉपसाठी. जर का मी जरी कस्टमर आणला ना तरी इथं वरती ड्रॉप करतो. समजा T2ला आणला तरी इथं ड्रॉप करतो. त्याच्यानंतर इथून समोरून खाली जाऊन आपल्या पार्किंग एरियामध्ये जातो. हे बघा हे सर्व अरायवल आहे, म्हणजे एअरपोर्टचा अरायवल आहे. तर असं आहे मित्रांनो एअरपोर्ट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडेल तुम्हाला बघायला. मित्रांनो हे अरायवलच्या बाजूला आलं ना मग राईट साईडला यायचं इथे बघण्यासारखं म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजचा स्मारक. खूप भारी असं बघण्यासारखं म्हणजे बांधलेलं आहे खूप सारे. वरती टॉपला आहे, एकदम टॉपला आहे. म्हणजे बाहेरून जर का बघितलं ना खूप डेंजर दिसतं. बाहेरून आपल्याला त्या साईडकडून असं एवढ्या टॉपचं शूट घेता येत नाही, यामुळे आतूनच आलेलो. तर असं आहे मित्रांनो. मी घेतलं एअरपोर्टवरती चाय. कमेंट करून सांगा केवढ्याला असेल, किती प्राईस असेल याची. तर मित्रांनो असं होतं आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आता आपण चालू आहे पार्किंगमध्ये वरती.
तर चला लिफ्ट 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 लिफ्ट. आपल्याला जायचं आहे P7ला. P7चं दाबलं आणि चाललोय वरती. P4ला थांबणार साहेब. एवढी मोठी लिफ्ट आहे बघा. शंभर. तर मित्रांनो हा होता आपला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टचा व्हिडिओ. तर हा अपलोड करणार मी आजच, म्हणजे परत आलो आपण पार्किंगमध्ये. हे उबरची पार्किंग आहे. जर का तुम्हाला मित्रांनो आपल्या गाडीचं कोणतरी कांड केलं आहे बघा. आत्ता एवढ्यात आपल्या गाडीचं कोणतरी कांड वाजवलं आहे. तोडूनच टाकलं आहे साला कोणतरी. ठीक आहे चला. तर मित्रांनो आता आलो आहे मी गाडीमध्ये, बसलो आहे गाडीमध्ये. आता वाट बघतोय आपल्या आउट स्टेशन ट्रिपची. जर का आउट स्टेशन अर्ध्या तासामध्ये जर का नाही पडली तर मी लोकल कोणती बी एखादी इथून ट्रिप उचलेन एअरपोर्टवरून आणि बाहेर म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर पडून जाईल. जर का तसं एमटी जर का मला जायचं असलं नाही एअरपोर्टच्या बाहेर तर मला 250 रुपये इथं भरून बाहेर जावं लागेल. कारण की 250 रुपये इथली पार्किंगची फी आहे. आणि जर का ट्रिप घेऊन गेलो तर ते उबरमध्ये ॲड होऊन जाते. समजा उबरमध्ये ट्रिप घेऊन गेलो तर उबरमध्ये ॲड होते. ते आपल्याला पे करायचं काम नाही. जर का एमटी गेलास म्हणजे गाडी घेऊन तुम्ही एमटी बाहेर गेले इथून पार्किंगमध्ये येऊन जर का एमटी बाहेर गेले तर तुम्हाला 250 रुपये इथं भरावंच लागतात आणि ते भरावंच लागतं. तर असं आहे. तर अर्धा घंटा आता वाट बघू. अर्धा घंट्यात जर का आउट स्टेशन नाही पडली तर ठीक आहे, नाही तर मग आपलं लोकल एखादी उचलायची आणि बाहेर घेऊन जायचं आणि बाहेर धंदा करायचा. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आपला. व्हिडिओ जर का आवडले असेल तर खरंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तेवढे व्हिडिओला शेअर करून द्या आपल्या मित्रासोबत. म्हणजे माझा व्हिडिओ ते तुमचे मित्रसुद्धा बघतील. तर थँक्यू. आजच्यापुरतं एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.